नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो बुलढाण्यामध्ये आणि माझ्यासोबत सीनियर इंजिनियर आहेत गजानन गव्हाळे सर, जे 1988 पासून खरं तर 88 या पासून. फील्डमध्ये काम करतायत. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक शासकीय संस्थांसाठी कामं केलेली आहेत. अनेक प्रायव्हेट, कमर्शियल, रेसिडेन्शियल अशा वेगवेगळ्या प्रकल्पांवर कामं केली आहेत. सो त्यांच्या आजवरच्या या अनुभवाबद्दल, प्रवासाबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? आणि तेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग करण्यामागची प्रेरणा कुणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही खरं तर या फील्डमध्ये आलात? काय सांगाल? सुरुवातीला माझ्या आई-वडिलांनी मला प्रेरणा दिली, की जसं तू गव्हर्नमेंट कॉलेजला जा, इंजिनिअर हो आणि शासकीय गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव येथे माझं शिक्षण झालं. हं. 1984ला तिथं ॲडमिशन घेतलं आणि 1988ला माझा डिप्लोमा कंप्लीट झाला. 1988ला डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर मी इथं नांदुऱ्याला ऑफिस मोहता कॉन्ट्रॅक्टरकडे सुरुवातीला एक्सपिरियन्स म्हणून त्यांच्या बिल्डिंग बघत होतो. बिल्डिंग सुपरविजन करत होतो. आणि अजून निमगाव लिफ्ट इरिगेशन स्कीम, दादगाव लिफ्ट इरिगेशन स्कीममध्ये त्यांचं थोडंफार मी काम बी बघितलेलं आहे. अच्छा. त्यामुळे असा सगळा तुमचा हा प्रवास आजवरचा प्रवास एका अर्थानं आजवरचा होता. पण झालेला आहे. दुसरा मला प्रवास आणखीन एक टप्पा हवा आहे तुमच्या प्रवासातला. ते म्हणजे बऱ्याचदा इंजिनिअर झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत कधी-कधी स्ट्रगल करावा लागतो आणि प्रत्येक इंजिनिअरच्या एक मनातलं स्वप्न असतं, की पहिला प्रोजेक्ट माझा स्वतःचा. तर त्याबद्दलची तुमची आठवण काय सांगाल आणि कसा होता तो पहिला प्रकल्प? माझा पहिला प्रोजेक्ट होता नांदुऱ्यालाच. हं. एक रेसिडेन्शियल बिल्डिंगचा प्रोजेक्ट होता आणि ते 1 BHKचा प्रोजेक्ट होता. तो 1 BHKचं स्वतःच मी हाताने ड्रॉइंग तयार केलं. त्यावेळेस काही असं कॉम्प्युटर वगैरे नव्हता. तर हाताने स्ट्रेचिंग वगैरे तयार करून, हाताने ड्रॉइंगची डिझाइन वगैरे तयार करून, फ्रंट एलिव्हेशन वगैरे तयार करून तो प्रोजेक्ट तयार केला आणि जवळपास तो 1991 साली स्टार्ट करून तो एका वर्षात कंप्लीट केला. हं, हं. वाह! आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही आता हे फील्ड इतक्या मागच्या 30-35 वर्षांपासून बघताय. तर त्याच्यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. तुम्ही हां. बघितलं असेल आणि अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. हं. तर कसा होता तुमचा अनुभव आणि तुम्ही कशी हाताळता ही परिस्थिती जर अकुशल कामगार साइटवर असतील तर? सुरुवातीला जवळपास हे मिक्सर मशिना वगैरे नव्हत्या. हं. अजून लिफ्टिंग मशिना वगैरे नव्हत्या. तर सुरुवातीला अकुशल कामगाराकडूनच काम वगैरे करून घ्यायचं लागत होतं आणि त्यावेळेस अकुशल कामगार भरपूर मिळत होते. पण आज म्हणजे अ, कामगार कामगार कमी असल्यामुळे जसं आता मशिनरीज आलेल्या आहे. आता मशिनरीच्या हिशोबानं आम्ही समजा लिफ्टच्या हिशोबानं माल वगैरे वर चढवतो. अजून मिक्सर मशीनच्या हिशोबानं मिक्सर मशीननं माल तयार करून स्लॅब वगैरे भरतो. म्हणजे असं त्यामुळे हां, अशी तुम्हाला मदत अशी होते. कामं अशी मदत होते. बरोबर. हं. दुसरं प्लॅन ही स्टेज अतिशय महत्त्वाची असते कन्स्ट्रक्शनमधली. हां. कारण प्लॅनशिवाय तुम्ही पुढेच जाऊ शकणार नाही. तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीनं काय महत्त्व आहे आणि तुम्ही कसं काम करता प्लॅनवर? प्लॅन फार अतिशय महत्त्वाचा असते. कारण की प्लॅनशिवाय आपल्याला समजा प्रॉपर आपल्याला आपण बिल्डिंग कशी तयार करतो, आपल्याला ॲक्चुअली कोण कोणती रूम कोण्या ठिकाणी घ्यायची आहे, कसं घ्यायचं आहे, तो प्लॅन तयार झाल्यानंतर त्याच्यात चुका झाल्या नाही पाहिजेत. त्या हिशोबानं प्लॅनला खूप महत्त्व असते. हं, हं. आजकाल जवळपास वास्तूच्या हिशोबानं रेसिडेन्शियल बिल्डिंग चालतात. तसेच कमर्शियल बिल्डिंगासुद्धा वास्तूच्या हिशोबानंच चालतात. तर सुरुवातीला आम्ही कच्चे 3 ते 4 प्लॅन तयार करतो. त्याच्यातून प्लॅन फायनल करून त्याला फायनल करतो. तर कसं आहे, आपल्याला जसं 4-5 प्लॅन पाहिल्यानंतर जसं मालकाचं समाधान होते, आमचं पण समाधान होते. अजून त्याच्यात एरिया, रूमचा एरिया, पॅसेजचा एरिया, टॉयलेट ब्लॉकचा एरिया, जिना, प्रॉपर ओरिएंटेशन ऑफ बिल्डिंग, प्रॉपर स्क्वेअर फूट ऑफ बिल्डिंग, कॉस्टिंग वगैरे सर्व त्याच्यावर समजते. त्यामुळे प्लॅनला खूप महत्त्व आहे. ओके. हं. दुसरं तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये पण बरंच काम केलेलं आहे. तर हां. बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं असं वाक्य ऐकलं असेल, की आमचं बजेट थोडं कमी आहे. एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या, एवढ्याच पैशात जरा बसवून द्या, हं. असं. तर अशा वेळेला मग तुम्हाला एक इंजिनिअर म्हणून वाटत असतं, की चांगलं दर्जेदार बांधकाम आपण करावं आणि बजेट तर कस्टमरचं कमी असतं. तर या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? सुरुवातीला जसं क्लायंटच बोलते, की आमचा बजेट जरासा व्यवस्थित म्हणजे कमी आहे जसा. पण कसं आहे, तर आम्ही त्यांना असं समजून सांगतो, की जसं
काम हे एकच वेळा होते, वारंवार वेळोवेळी होत नसते जसं. तर त्या हिशोबानं समजा आपण ग्राउंड फ्लोअरची बिल्डिंग बनवली, जर पुढे चालून 4-5 वर्षांनी आपल्याला वरचा मजला बांधायचा, त्या हिशोबानं आम्ही खालची जसं त्यांना डिझाइन पाहिजे त्या हिशोबानं 2 ते 3 मजल्याची डिझाइन सुरुवातीलाच देतो. अजून आम्ही त्यांना समजून सांगतो जसं, की जसं आज जर समजा प्लॅनमध्ये कर्टेल केलं किंवा समजा काही याच्यात खालच्या याच्यात असारी कमी टाकली, कॉलम तसे भरपूर घेतले नाही, फुटिंग घेतली नाही, तर वर आपल्याला बांधता येणार नाही. पर्यायानं आपल्याला दुसरा प्लॉट घ्यावा लागेल. तर त्या हिशोबानं आम्ही त्यांचं बजेट असं व्यवस्थित काढून देतो, की तुम्हाला समजा 1200 स्क्वेअर फूट काम करायचं, जवळपास 100-150 स्क्वेअर फूट काम करून त्याची कामाची म्हणजे क्वालिटी वगैरे मेंटेन करतो. त्याचं बजेट पण कमी करत होते. बरोबर. पुढचा प्रश्न एक जरा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की तुम्ही नंदुरमध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती आहात. इतके वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय आणि इंजिनिअर आहात स्वतः. त्यामुळे एक प्रश्न असा विचारायचा आहे की बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं, की साधारणपणे बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर एका इंजिनिअरच्या नजरेतून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? जर बुलढाण्याला पुढच्या एक 15-20 वर्षांमध्ये पुण्या-मुंबईच्या तुलनेनं आपल्याला पुढे न्यायचं असेल, तर तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रांवर जास्त काम केलं पाहिजे? पुन्हा मुंबईच्या हिशोबानं जर म्हटलं, तर व्यवस्थित लेआउटमधल्या कॉलन्या व्यवस्थित डेव्हलपमेंट करून, समजा प्लॅनिंग वगैरे डेव्हलपमेंट करून, बिल्डिंगा वगैरे डेव्हलपमेंट करून तसं बांधकाम केलं पाहिजे. अजून रस्ते, पूल वगैरे हे व्यवस्थित डेव्हलपमेंट केले पाहिजे. अजून इंटरनल रोड वगैरे व्यवस्थित डेव्हलप झालेले पाहिजे. अजून बिल्डिंगा जवळपास डिझायनिंग चांगल्या आल्या पाहिजे. नवीन कॉलनीचे चांगले बिल्डिंगा तयार झाल्या पाहिजे. असं जर तयार झालं तरच समजा असं गेटअप येईल, लूक येईल. बरं. मग अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, हे तुमचं व्हिजन पूर्ण करण्यासाठी? हे विजन पूर्ण होण्यासाठी शासनाचं जसं रेट, सिमेंटचे रेट, अजून असारीचे स्टीलचे रेट हे जरासे व्यवस्थित असायला पाहिजेत. दुसरं, या क्षेत्रात आता जी तरुण इंजिनियर्स येत आहेत, नवीन मुलं येत आहेत आणि ज्यांचं पहिलंच व्यावसायिक पाऊल आहे या क्षेत्रामध्ये, तर त्यांना तुम्ही एक अनुभवी आणि एवढ्या वर्षाचा काय म्हणतो अनुभव या क्षेत्रातला म्हणून आणि सीनियर म्हणून काय तुम्ही त्यांना सल्ला द्याल? मी त्यांना हाच सल्ला देऊ इच्छितो, की जसं प्लॅनिंग वगैरे सुरुवातीला व्यवस्थित करून घ्यावं. अजून जे समजा फ्रंट मार्जिन असते, साईडची मार्जिन व्यवस्थित असते, अजून बांधकाम परमिशन वगैरे असते, ह्या सर्व फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून बिल्डिंग वगैरे व्यवस्थित कंप्लीट करून घ्यावी. बरोबर आहे. आणि दुसरं, तुम्ही इतक्या केलेल्या प्रोजेक्टमधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का? की जो काहीतरी वेगळा होता, नवीन होता, तर तो करताना तुम्हाला आनंद, समाधान जास्त वाटलं, असा एखादा प्रोजेक्ट? आयकॉनिक प्रोजेक्ट म्हटलं म्हणजे बळे डॉक्टरचं ते मंगल कार्यालयाचा हॉल, जवळपास 6,000 ते 7,000 स्क्वेअर फूटचा मंगल कार्यालयाचा हॉल आहे. जवळपास 2-2.5 वर्ष झाले कंप्लीट झालेला आहे तो. तर तो प्रोजेक्ट करताना म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे खूप खाली जवळपास 25 ते 30 AC रूम काढलेले आहे आम्ही. आणि ग्राउंड फ्लोअरला एक मोठा हॉल काढलेला आहे, एक मोठी किचन काढलेली आहे. फर्स्ट फ्लोअरला 2 हॉल काढलेले आहे आणि फर्स्ट फ्लोअरला 20 ते 25 रूम काढलेला आहे. अजून सेकंड फ्लोअरला एक हॉल काढलेला आहे आणि 15 ते 20 रूम काढलेला आहे. वाह! तर तो प्रोजेक्ट चांगला वाटला आम्हाला. आणि असा एखादा प्रोजेक्ट ज्याच्यात काम करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या किंवा काही आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असं काही एखादा प्रसंग? अशा अडचणीसारखे तर बरेच प्रोजेक्ट आले म्हणा. पण ते कसं आहे, थोडंफार राहून म्हणजे थोडाफार वेळ देऊन काही दिवसानंतर ते जवळपास समजा 2 ते 2.5 महिने काही समोरच्या जसं आर्थिक परिस्थितीनं प्रॉब्लेम येते, तर त्याच्या हिशोबाने त्याची लोन केस वगैरे तयार करून त्याचं आर्थिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्यांचा आम्ही प्रोजेक्ट कंप्लीट करून दिला. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर बघता? किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? स्टीलमध्ये कसं की बुवा सुरुवातीला जसं व्यवस्थित रेट आणि त्याची गुणवत्ता, त्याची टेन्साईल स्ट्रेंथ, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ते वगैरे सर्व टेस्ट करून किंवा समजा त्याची तन्यता म्हणजे त्याच्या रिंगा वगैरे बनल्या पाहिजे व्यवस्थित. त्याचं ते पर रनिंग मीटर लेंथ वगैरे व्यवस्थित आली पाहिजे. पर रनिंग मीटर वेट व्यवस्थित आलं पाहिजे. तर हे बघून आणि ते आम्ही स्टील चॉईस करतो.
बरोबर. दुसरा आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरले का? तुमचा अनुभव कसा होता? आयकॉन स्टीलचं आम्ही बऱ्याच प्रोजेक्टमध्ये वापरलेलं आहे आता. तर एकदम चांगल्या क्वालिटीचं स्टील आहे ते. ओके. आता जवळपास बिल्डिंग स्टार्ट व्हायची आहे. तर आम्ही जवळपास 40 क्विंटल स्टील आता बुक केलेलं आहे. क्या बात है! नवीन प्रोजेक्ट ते दळवी वायरमन आहे त्यांचा आता चालू झालेला आहे. खड्डे वगैरे खोदलेले आहे. आता वाह! चालू होणार आहे 2-3 दिवसात. क्या बात! हं. सो हे होते सीनियर इंजिनियर गजानन गव्हाळेजी हां. आणि त्यांनी आपला अनुभव अगदी साध्या सोप्या शब्दात सांगितला. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. नक्कीच. थँक यू.